श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार। अभंग क्रमांक 1310 ते 1320। अभंग। एका आईसे एक होते कोण्या काळे, समर्थाच्या बळे काय नव्हे। घालुनी बैसलो मिरासीस पाया, जिंको देवराया संदेह नाही। केला तोन संडी आता कैवाड, वारी रहे आड काम क्रोध। तुका मने झाली अळसाची धाडी, नवती आली जोडी कळोसाच। अर्थ। एकसारखी एक गोष्ट कोणत्याही काळात होणे शक्य आहे काय, परंतु समर्थाच्या बळाने काही होणे अशक्य नाही। मी माझी वंशपरंपरागत सेवा याचा आधार घेऊन तुमच्या पायाशी बसलो आहे देवा। त्यामुळे मी तुम्हाला जिंकणे यात कोणताही संदेह नाही। देवा, मी एकदा निश्चय केला की तो सोडणार नाही। तुमच्या आणि माझ्यामध्ये येणाऱ्या विकारांना मी बाजूला सारेन। तुकाराम महाराज म्हणतात, देवा, इतक्या दिवस माझ्यावर आळसाने धाडी घातली होती, त्यामुळे मला तुम्हाला कसे जिंकावे याचे वर्म कळले नव्हते। अभंग। झाले समाधान तुमचे धरिले चरण, आता उठावेसे मना येत नाही नारायणा। सुरवाडीकपणे जेथे सापडले केने, तुका म्हणे भोग गेला निवारला लाग। अर्थ। देवा, मी तुमचे चरण खऱ्या भक्तिभावाने धरले आहे, त्यामुळे माझ्या मनाचे समाधान झाले आहे। नारायणा, आता तुमच्या सुंदर चरणापासून उठावे असे मनातही येत नाही। तुमच्या चरणाजवळ मला कोणतेही कष्ट न करता मोक्षरूपी माल सापडला आहे। तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझ्या संचित कर्माचा भोग नष्ट झाला आहे। अभंग। मुखाकडे वास पाहे करोनिया आस, आता होईल ते शिरी मनोगत आज्ञाधरी। तुम्ही अंगीकार केला पाहिजे हे सार, तुका म्हणे दारी उभे याचक मी हरी। अर्थ। देवा, मी तुमच्या मुखाकडे मोठी आस करून पाहत आहे, आता मला तुम्ही कोणतीही आज्ञा करा, मला ती शिरसामान्य आहे। देवा, तुम्ही माझा अंगीकार करावा हाच माझा सार आहे। तुकाराम महाराज म्हणतात, हे हरी, मी तुमच्या दाराशी भिकारी म्हणून उभा आहे। अभंग। नाही माता भार तुम्ही घेत हा विचार, जाणूनिया केले दुरील अंगेसी लाविले। आता बोलावे आवडी नाम घ्यावे घडी घडी, तुका म्हणे दुरी देवा खोटी ऐसी उरी। अर्थ। देवा, तुम्ही माझा योगक्षेम भार तुमच्या अंगावर घेत नाही हा तुमचा विचार आहे, हे जाणून मी आता तुमच्या अंगाशी येऊन चिटकलो आहे। आता आम्ही तुमच्याशी आवडीने बोलणार आणि तुमचे नाम घडोघडीला घेणार। तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्यापासून दूर राहून जीव दशेने उरणे म्हणजे प्रत्यक्ष खोटेपणा आहे। अभंग। माझे जड भारी आता ओघे तुम्हावरी, झालो अंकित धंकिला तुमचा मुकलो मागिला। करिता जे काम माझी सेवा तुझे नाम, तुका पाया लागे काही निधी नान मगे। अर्थ। माझ्या सर्व संकटाचा भार तुमच्यावर आहे। देवा, मी तुमच्या दासांचाही दास आहे, त्यामुळे मी आता प्रपंचाच्या दुःखालाही मुकलो आहे। देवा, मी एकच काम करतो ते म्हणजे तुझे नाव घेतो आणि हीच माझी सेवा आहे। तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी केवळ तुमच्या पायाला लागलो आहे, या वाचून मी तुम्हाला काही देऊ शकत नाही आणि तुम्हाला काही मागणारही नाही। अभंग। तुम्ही आम्ही भले आता झालो चिंता काशाची, आपुलाले आलो स्थळी मौन कळी वाढेना। सहज जे मनी होते ते उचित घडले, तुका म्हणे नसते अंगा येत संगा सारिखे। अर्थ। देवा, तुम्ही स्वामी आणि मी सेवक या नात्याने आपापल्या परीने चांगले झालो आहोत, मग आता चिंता आहे तरी कशाची। देवा, तुम्ही स्वामी आहात, मी सेवक आहे, आपण दोघेही एकमेकांच्या जागेवर बरोबर आहोत। जर आपण मौन धरले तर आपल्यामध्ये भांडण होण्याचे कारण काय देवा। इतके दिवस माझ्या मनात होते की तुमच्या चरणाची सेवा करण्याची मला संधी यावी, ती आता उचित प्रकारे घडत आहे।
तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही आमच्याशी योग्यपणाने वागत नव्हते, त्यामुळे आमच्या अंगी नसता क्रोध येत होता. अभंग. चित्तासी नको देवा आठवण, जेणे देवाचे चरण अंतर येते. आली या वचन रामनाम ध्वनी, ऐकावी काणी ऐसी गोडी. मस्तराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विन जीवा दुःख देतो. तुका म्हणे राहे अंतर शीतळ, शांतीचे ते बळ क्षमा अंगी. अर्थ. हे म्हणा, ज्यामुळे देवाचे चरण अंतरतील अशा गोष्टींची आठवण तू चित्तामध्ये येऊ देऊ नकोस. माझ्या मुखातून रामनामाचा ध्वनी बाहेर पडावा, कानाने देवाचेच संदेश वचने ऐकावी, अशाच गोष्टींची आवड मला लागू दे. दुसऱ्यांविषयी मत्सर नसावे, कारण त्यामुळे लाभ तर काही होत नाही, पण दुःख मात्र होते. तुकाराम महाराज म्हणतात, अंतःकरण शीतल असावे, अंतःकरणात क्षमा असावी, हेच खरे शांतीचे बळ आहे. अभंग. कोण पुण्य कोण गाठी, जासी ऐसी यांची भेटी. जिही हरी धरिला मनी, दिले संसारासी पाणी. कोण हा भाग्याचा, ऐसी याची बोले वाचा. तुका म्हणे त्याचे भेटी, होय संसाराची तुटी. अर्थ. असे कोणते पुण्य कोणाच्या पदरी आहे की ज्याला ज्ञानी भक्तांची भेट घडेल, की ज्या हरिभक्तांनी संसारावर पाणी सोडले आणि हरीला आपल्या मनात धारण केले. असा कोण भाग्यवान आहे की त्या भाग्यवानाबरोबर ते हरिभक्त परमार्थाविषयी बोलण्यास तयार होतील. तुकाराम महाराज म्हणतात, अशा ज्ञानी भक्तांची भेट होणे म्हणजे पूर्व पुण्याईनेच हे होते, आणि त्यांची भेट झाली की संसार बंधन तुटते. अभंग. तरीच हा जीव संसारी उदास, धरिला विश्वास तुम्हा सोयी. एक जाती विन नाही कळवळा, ओढली गोपाळा सूत्र दोरी. फुटतसे प्राण क्षणांच्या विसरी, हे तो परस्परे सारी खेची. तुका म्हणे चित्ती राखिला अनुभव, तेने हा संदेह निवारिला. अर्थ. देवा तुम्ही माझी उपेक्षा करणार नाही असा मी दृढ विश्वास धरला आहे, आणि त्या कारणामुळे मी संसाराविषयी उदास झालो आहे. दोन समान जातीचे व्यक्ती म्हणजे समान स्वभावाच्या व्यक्ती, एकमेकांविषयी कळवळा असतो. त्याप्रमाणे गोपाळा, तुमची आणि माझी जात म्हणजे आपल्या दोघांचा स्वभाव एकसारखाच आहे. त्या कारणाने आपण प्रेमसुखाच्या दोरी ओढल्या गेल्या आहेत. देवा तुमचा क्षणभर मला विसर पडला तर माझा जीव कासावीस होतो. अगदी त्याप्रमाणे तुम्हालाही माझा क्षणभर विसर पडला तर तुमचा देखील जीव कासावीस होतो. हा तुमचा आणि माझा स्वभाव अगदी सारखाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझी आणि माझी जात एकच आहे, म्हणजे स्वभाव एकच आहे, याचा माझ्या चित्ताला अनुभव आला आहे. त्यामुळे माझ्या मनाचा संदेह निवारण झाले आहे. माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा संशय राहिलेला नाही. अभंग. किती विवंचना करीतसे जीवी, मन धावडवी दाही दिशा. कोणा एका भावे तुम्ही अंगीकार, करावा विचार याचसाठी. इतर ते आता लाभ तुच्छ झाले, अनुभवा आले गुणागुण. तुका म्हणे लागो अखंड समाधी, जावे प्रेमबोधी बुडोनिया. अर्थ. देवा तुझी प्राप्ती व्हावी यासाठी माझे मन किती वंचित होत आहे, काय तुला सांगू. अरे तुझी भेट व्हावी यासाठी माझे मन दाही दिशा हिंडत आहे. देवा तुम्ही माझा अंगीकार कोणत्याही प्रकारे केला पाहिजे याचा विचार मी करीत आहे. संसारातील सर्व लाभ मला आता तुमच्या वाचून तुच्छ वाटत आहे, कारण संसारातील गुणदोष मला चांगलेच कळले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्या प्रेमबोधात बुडून जावे अशी माझी इच्छा आहे, आणि मला अखंड समाधी लागावी असेच मला वाटते.